काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या वेळी शेतकऱ्यांच्या श्रद्धांजली सभेत एक धक्कादायक घटना घडली आहे। शेतकऱ्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या वेळी काही जणांनी फटाके फोडलेले आहेत आणि अशी धक्कादायक घटना समोर आली आहे। बुलढाण्यामधील भेंडवळमध्ये ही श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती आणि सभेच्या वेळी हा प्रकार घडलाय। दरम्यान फटाके फोडण्याचा प्रकार होत असल्याचं लक्षात येताच राहुल गांधींनी मध्येच आपलं भाषण थांबवलं। मात्र हे फटाके कोणी फोडले हे अजून कळू शकलेलं नाहीये। क्योंकि किसानों की आवाज में न्याय की लड़ाई लड़ी और जीती। मैं चाहूंगा कि उन किसानों की याद में हम 2 मिनट मौन रखें। बहुत बहुत धन्यवाद। ये आज जो उन्होंने किया है, जब हम 733 शहीदों की याद कर रहे थे, ये हिंदुस्तान के हर एक किसान और उन सब के परिवारों का अपमान किया इन लोगों ने। धन्यवाद। या भागामध्ये शेतकरी अडचणीत असताना जेव्हा या भारत जोडो यात्रेमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार होती त्या 723 शहीदांना, त्यावेळेस भाजपचे काही कार्यकर्ते येऊन बाजूला फटाके फोडून त्यांची प्रवृत्ती आणि त्यांची वृत्ती महात्मा गांधींना मारण्यापासून तर शेतकऱ्यांना मारण्यापर्यंत अजूनही बदललेली नाही आहे आणि कशी भारत विरोधी आहे आणि कशी भारत तोडो आहे याचं पुन्हा एकदा उदाहरण दिलं। आम्ही याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता, कोणीतरी खोडसरपणा केलेला आहे, कोण आहे ते माहिती नाही, पण नालायकपणा या ठिकाणी झालेला आहे आणि राहुलजींना आणि काँग्रेसला बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र इथे रचलं गेलं। पण आम्ही तर भारत जोडण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही भारत जोडणारच हा आमचा प्रण आहे। पुढे आपण बघूयात याच बाबतीतल्या इतरही घडामोडी। बघा, शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार म्हणजे काळ्या दगडावरची रेष होती, पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली की काय अशी स्थिती निर्माण झाली। एकेकाळी उद्धव ठाकरेंनी पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीकेची तोफ डागली होती, त्याच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते नेहरूंवर कुणीही टीका करू नये असं सांगू लागलेत। उद्धव ठाकरेंनी ही बदललेली भूमिका शिवसैनिकांना मान्य आहे का असा सवाल आता सामान्य शिवसैनिकांमधून विचारला जातोय। उद्धव ठाकरेंनी 5 वर्षांपूर्वी पंडित नेहरूंवर टीका करताना त्यांना दिलेल्या चाचा नेहरू या पदवीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं। आता उद्धव ठाकरेंचे खासम खास असलेले संजय राऊत पंडित नेहरू महान असल्याचं सांगू लागलेत। पंडित नेहरूंवर कुणीही टीका करू नये अशी भूमिका संजय राऊत मांडू लागलेत। संजय राऊतांची भूमिका उद्धव ठाकरेंना तरी मान्य आहे का असाही प्रश्न आता निर्माण झालाय। काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे नेहरूंबाबत काय म्हणाले होते आणि आता संजय राऊत काय म्हणतात ते तुम्हीच पहा। नेहरूंच्या नजरेला नजर देऊन बोलण्याची ताकद त्याही वेळेला कोणाची नव्हती आणि नेहरू म्हणाले होते की मी मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही, मुंबई मी केंद्रशासित करेन। आणि मग जो काही मराठी माणूस मुंबईच्या रस्त्यावरती उतरला, नेहरूंची जी एक मस्ती होती, चाचा नेहरू म्हटल्यानंतर येता जाताना उघड्या गाडीतून फिरायचे, मग लोकांचे हार फेकायचे, फुलं फेकायचे, मग हे परत त्यांच्यावरती फेकायचे, असं फेकाफेकी चालायची सवय आणि ते करत करत ते जायचे लोकांमध्ये। पण मुंबईकरांनी असा काही त्यांचा तो जो काही अहंकार होता तो वटणीवर आणला की त्याच्यानंतर नेहरूंना बंद गाडीतून फिरावं लागलं। बंद गाडीतून हा सर्वसामान्यांचा राग असतो। हा देश विकासाच्या वाटेनं पुढे नेण्यात, विज्ञानाच्या दिशेनं नेण्यात पंडित नेहरूंचं मोठं योगदान आहे। जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते असं आपण म्हणतो, तर त्या विज्ञान निष्ठेच्या दिशेनं देश नेण्याचं काम हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेलं आहे। नाही तर या हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता। आज जी पाकिस्तानची अवस्था आहे, एक धर्मांध राष्ट्र म्हणून, बरं का, जे काय चाललंय सगळं, आपण पाकिस्तान नेहरूंनी तो होऊ दिला नाही। याबद्दल हा देश नेहरूंचा ऋणी आहे।
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण गढूळ झालंय. दोन्ही बाजूंनी महापुरुषांवर चिखलफेक केली जात आहे. महापुरुषांवरील चिखलफेक थांबवण्याचं आवाहन संजय राऊतांनी केलंय, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही असा इशारा बाळासाहेबांच्या शिवसेनेनं दिलाय. अंग्रेजों ने कहा आ जाओ, हिंदुस्तान के खिलाफ हमारे साथ काम करो. सावरकर जी ने हाथ जोड़े, कहा हाँ जी. भारताच्या फाळणीची मागणी नेहरूंनी कोणालाही न विचारता पूर्ण काँग्रेसला अंधारात ठेवून जयंत कृपलानी, जे बी कृपलानी, जयंत कृपलानी यांनी आपल्या चरित्रात लिहिलेलं आहे, ज्याला आपण चाचा नेहरू म्हणतो, लाडका नेता म्हणतो, त्या नेत्यांनी देशाची कशी फसवणूक केली आणि देशाची कशी विश्वासघात केला हे त्यांना कळेल. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनीही जशास तसं उत्तर दिलं. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून महापुरुषांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यास सुरुवात झाली. देशासाठी जे लढले त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही अशी भूमिका संजय राऊतांनी घेतली आहे. इतर कुणी महापुरुषांबाबत सांगू नये असा टोला राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावलाय. वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी या सगळ्यांविषयी कोणी काही या देशाला सांगण्याची गरज नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येकाचे एक स्थान आणि योगदान आहे. संजय राऊत यांनी चिखलफेक थांबवण्याचं आवाहन केलं असलं तरी राज्यभरात अजूनही संतप्त पडसाद उमटताना दिसतायत. नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे राहुल गांधीने येऊन महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जो अपमान केलेला आहे आणि वेळोवेळी राहुल गांधीकडून तो अपमान केला जातोय, तर हे आम्ही बाळासाहेबांची शिवसेना कदापि सहन करणार नाही आणि महाराष्ट्रातली संपूर्ण जनता आणि मराठी माणूस हे कदापि सहन करणार नाही की महाराष्ट्राचा सुपुत्राचा हा वेळोवेळी अपमान होतोय. आणि म्हणून बाळासाहेबांनी जी आम्ही विचारांचे वारसदार आहोत, त्यामुळे बाळासाहेबांची जे विचारांची परंपरा आम्ही पुढे घेऊन जातोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की मणिशंकर अय्यरनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ज्यावेळी अपमान केला त्यावेळी ह्याच शिवाजी पार्कला जोडो मारो आंदोलन झालं होतं. त्यामुळे आज वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाच्या इथेच आम्ही हे जोडो मारो आंदोलन आज या ठिकाणी घेतलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. आक्रमक हिंदुत्वाची स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडणी केली होती. हिंदू धर्मातील जातीयता नष्ट करण्याकरता त्यांनी पावलं उचलली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञाननिष्ठ होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे देशात अनेक संस्था उभ्या राहिल्या. पायाभूत सुविधांची निर्मिती झाली. दोन्ही महापुरुषांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळे महापुरुषांवर होणारी चिखलफेक त्वरित थांबवणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटताना बघायला मिळत आहेत. मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं आक्रमक भूमिका घेतली, तर अभिनेते शरद पोंक्षे यांनी अंदमानमधील त्यांचा व्हिडिओ शेअर करून राहुल गांधींना आव्हान दिलंय. पाहुयात याविषयीचा हा रिपोर्ट. बाळासाहेबांच्या शिवसेनेची आक्रमक भूमिका, जोडे मारा आणि रास्ता रोको आंदोलन, राहुल गांधींच्या प्रतिमेला मारले जोडे, स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचा अभिमान, शरद पोंक्षेंचं राहुल गांधींना आव्हान. राज्यामध्ये उडालेल्या आंदोलनाचा भडका अजूनही कायम आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर महाराष्ट्र पेटून उठला. 5 दिवसानंतर सुद्धा आंदोलनाची धग कमी झालेली नाही. मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षानं घेतलेली आक्रमक भूमिका अजूनही कायम आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि सावरकरवादी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून त्यांचा संताप व्यक्त केला. महाराष्ट्र हे शूरवीरांचं राज्य आहे. शूरवीरांचा कोणत्याही प्रकारे अपमान केला तर आक्रमकपणे उत्तर दिलं जाईल, असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली का, सर्व मंत्र्यांची काय भूमिका होती हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण कार्यकर्ते रस्त्यावर येतात, आंदोलन करतात, जनतेच्या विचाराचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये असतं. परंतु जो काय प्रकार घडला याच्यावर कॅबिनेट झालेल्या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये निषेध करण्यात आलेला आहे आणि सर्व मंत्री महोदय दोन्ही पक्षाचे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना
दोन्हीही मंत्र्यांनी एकमुखाने हा ठराव केलेला आहे आणि ह्या भावना संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या आहेत. महाराष्ट्रात आंदोलनाचा बनवा पेटलाय तर दुसरीकडे अभिनेते शरद पोंक्षे थेट अंदमानात पोहोचले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अंदमानच्या ज्या सेल्युलर जेलमध्ये होते त्याच जेलमधल्या कोठडीत शरद पोंक्षे पोहोचले. अरे ये मूर्खा, इकडे इकडे बळतोयस, त्याच्याऐवजी जरा इथे ये. 11 वर्ष सोड, 11 दिवस सोड, एक दिवस तुझ्या गळ्यात सगळं अडकवतो. तुला असं अर्ध कच्च मांसाचे तुकडे, असं घाणेरडा भात, महारोग्यांच्या हाताने बनवलेलं अन्न, त्याच्यामधले किडे असे काढून तेच खायचं. मग तिथे तुला संडासला लागेल, मग तुला एक दिवस, त्या एका दिवसात तुला 1-2 तास कोलूला लावतो, कात्या कुटायला देतो. हे सगळं कर, एक दिवस हे करून दाखव, मग बडबड कर. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली. यात्रा आणि आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार करण्याची सगळ्यांनाच समान संधी असते. मात्र महापुरुषांवर चिखलफेक करून पक्षाचा विस्तार होत नाही. तर अशा प्रकारांमुळे जनसामान्यांमध्ये पक्षाच्या असलेल्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होतो. याचा राहुल गांधी यांनी विचार करण्याची गरज आहे. आणि तसं झालं नाही तर आंदोलनाची धग अशीच कायम राहील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूयात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर जे.पी. नड्डांनी टीका केली. राहुल गांधी भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा करतायत. त्यांना इतिहास माहिती नाही. त्यांच्या आजीने वीर सावरकरांची प्रशंसा केली होती आणि आता सावरकरांवर टीका करतायत. त्यांच्या या वक्तव्याने भारत जोडणार आहे का, असा सवाल जे.पी. नड्डा यांनी केला. देश से माफी नहीं मांगने वाले व्यक्ति, आज दिन तक इस घटना पर रिएक्ट नहीं करने वाले व्यक्ति ये जोड़ो यात्रा में चलेंगे. 3 दिन पहले जो इन्होंने वीर सावरकर पर स्टेटमेंट दिया, जिस सावरकर शब्द भी हम बिना वीर लगाए नहीं बोलते हैं, ये हम नहीं, दुनिया नहीं बोलती है. वीर सावरकर के बारे में जो उन्होंने टिप्पणी की है ये निंदनीय है कि नहीं है. तो और इससे भारत जुड़ेगा क्या? उनकी दादी खुद वीर सावरकर की तारीफ कर चुकी है. जब ये लोगों को इतना ज्ञान नहीं होगा. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना एसआरए प्राधिकरणानं दणका दिला. मुंबईतल्या वरळीतल्या गोमाता नगरमधील एसआरए प्रकल्पातील 4 फ्लॅट खाली करण्याचे आदेश एसआरएनं दिल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. पुढील आठवड्यात या सदनिका खाली करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आणि त्याचप्रमाणे किशोरी पेडणेकरांविरोधात केलेली तक्रार एसआरएने स्वीकारल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. किशोरी पेडणेकर, त्यांची कंपनी किस कॉर्पोरेट, त्यांच्या परिवाराने गोमाता जनता एसआरए वरळी येथे 4 सदनिका बेनामी पद्धतीने ताब्यात घेतल्या होत्या. त्या रिकामा करण्याचा आदेश दिला आहे. पुढच्या 4 दिवसात मुंबई महापालिकेचे अधिकारी या गाळा निष्कासन इविक्शन करून एसआरएच्या ताब्यात देणार. आणि यानंतरची आता बातमी आहे अनिल परब यांच्या संदर्भातली. काय घडलंय बघा. दापोली इथल्या साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. खेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून परबांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. अनिल परब यांचे वकील सुधीर बुटाला यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. दापोली इथल्या साई रिसॉर्ट प्रकरणी 420 अंतर्गत माजी मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि यानंतर अनिल परबांना मोठा दिलासा मिळाला. आपला भारतीय अस्तित्वातला कायदा आहे त्यानुसार हा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. कुठेतरी यामध्ये राजकीय द्वेष दिसत होता. तसंच हा जो खटला दाखल केला होता तो भारतीय दंडविधान कलम 420 नुसार होता आणि या खटल्यात आम्ही अनेक प्रकारचे केस लॉ दाखल केले. प्रथम दर्शनी 420 खाली हा गुन्हा बसत नाही, त्यामुळे कॉशिंगचा देखील अर्ज करता येणार काय यामध्ये आणि ते होणार अशी माझी कायदेशीर जी काय आज जो काय अनुभव आहे त्यानुसार माझं असं वैयक्तिक मत आहे की कॉशिंग पण हायकोर्टमध्ये 482 खाली होईल. पुढे पाहूयात.
गुलाबराव पाटील सध्या काय म्हणतात? आयुष्याचा सर्वात मोठा सट्टा खेळून महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचं पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. साधं सरपंचपद कोणी सोडत नाही, आम्ही 8 जणांनी मंत्रीपद सोडलं असंही ते यावेळी म्हणाले. तसंच उठावासाठी 38 आमदार लागणार होते, 33वा आमदार मी होतो. 5 आमदार आले नसते तर माझा करेक्ट कार्यक्रम झाला असता असंही गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितलं. लोक बोलतात, आता लोक मला भरपूर बोलतायत. मी तर भाजपवाल्यांनाही नेहमी बोलतो की आम्ही तर सट्टा खेळून तुमच्याकडे आलोय, आमच्या आयुष्याचा सट्टा खेळून. मंत्रीपद सोडून दिलं होतं आम्ही 8 लोकांनी. कदाचित आमची संख्या झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली राहिली असती. साधं सरपंच सीट कोणी सोडत नाही मित्रांनो. आम्ही तर 8 लोकांनी सीट सोडली, तेव्हा 38 आमदार लागणार होते, मग मी तर 33वा होतो. 5 जर आले नसते तर माझा कार्यक्रम आटपला होता. अंबादास दानवेंकडे टीका करण्याव्यतिरिक्त इतर कोणतंही काम राहिलं नसल्याची टीका राज्याचे रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांनी केलेली आहे. आमच्या साखर कारखान्यात काय मनी लॉन्ड्रिंग झालं हे अंबादास दानवेंनी सिद्ध करावं असं आव्हानही त्यांनी दिलंय. ते साखर कारखाना भंगार झालेला होता आणि त्याला आम्ही शेतकऱ्यांसाठी चालू केलं, त्यात काय मनी लॉन्ड्रिंग होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भुमरे यांच्या साखर कारखान्यात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला होता. तुम्ही शरद सहकारी साखर कारखाना चालवता, कशा पद्धतीने चालवता आम्हाला माहिती आहे. कोणाला चालवायला दिलेला नसताना सुद्धा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार या कारखान्यातून चालू आहे. निश्चित याचे पुरावे काही दिवसात बाहेर येतील. मनी लॉन्ड्रिंग सारखा प्रकार शरद सहकारी साखर कारखान्यात चालू आहे. पैसा कोणाचा येतो, कोणाला दिला जातो, साखर विकली जाते, कोण घेतं, डिटेल्स आहे. मी इथं मांडणार नाही, एक दिवस सभागृहात मांडल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला घरी पाठवल्या सुद्धा शिवाय राहणार. अंबादासला भुमरेशिवाय दुसरा कोणी दिसत नाही, त्याच्यामुळं आणि त्याला उद्धव साहेबाला दाखवावं लागतं की आम्ही असा विरोध केला, तसा विरोध केला आणि त्याचं कामाचे विरोध करायचे. त्याच्यामुळे तो भुमरेला चांगलं म्हणू शकत नाही काय. आणि मला अपेक्षा बी नाही की अंबादासनं मला चांगलं म्हणावं. विकासावर बोल म्हणा, अंबादासला म्हणा विकासावर बोल म्हणा, मग आपण चर्चा करू. हे असे आरोप करण्यात आणि काय मनी लॉन्ड्रिंग झाली त्यांना सिद्ध करून दाखवा. यानंतर बघूया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावात एका सभेत बोलताना त्यांनी बंजारा समाजाविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यानंतर बंजारा राष्ट्रीय परिषदेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 तारखेला त्यांनी एका कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं आणि या प्रकरणी बंजारा समाजाने आक्रमक होत गुन्हा दाखल केला. पुढे बघूयात, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कामांना स्थगिती देणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. जोपर्यंत बहुमताचा आकडा सरकारकडे आहे तोपर्यंत हे सरकार असेल, त्यामुळे सत्तेचा ताम्रपट घेऊन आलोय असं कुणीही समजू नये आणि कुणालाही सापत्न भावाची वागणूक देऊ नये असा टोलाही अजित पवारांनी लगावला. कोणाला किती निधी द्यायचा हा अधिकार राज्यकर्त्यांचा असून आपण केलेलं काम योग्य की अयोग्य हे जनतेनं ठरवावं असंही अजित पवारांनी म्हटलंय. शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद जोपर्यंत महाविकास आघाडीला आहेत तोपर्यंत अडचण नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं. ही ती काही बाबतीमध्ये दिलेली आहे. त्यांनी विशेषतः महाविकास आघाडीच्या आमदारांच्या कामाला स्थगिती दिली, परंतु त्याच्यातनं आता काही प्रमाणामध्ये फ्लायओव्हर असतील, ब्रिजेस असतील अशा प्रकारची स्थगिती उठलेली आहे. आम्ही सतत, मी तर ज्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटतो त्यावेळेस मी त्यांना सांगत असतो की विकास कामं जी मंजूर झालेली आहेत, व्हाईट बुकमध्ये जिथं विधिमंडळाची मान्यता मिळालेली आहे, सभागृहाची मान्यता मिळालेली आहे, अशा वेळेस ती कामं थांबवणं उचित नाही. तुम्ही तुमची नवीन कामं मंजूर करा, त्या कामाला गती द्या, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. नेहमी वेगवेगळ्या प्रकारे बदल होत असतात. जो 145 आमदारांचा पाठिंबा मिळवतो तो सरकार स्थापन करतो, हे आजपर्यंत अनेकदा सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं आत्ताच्याही राज्यकर्त्यांनी आपणच कायमचं राहणार आहे असं म्हणून इतकं सापत्न्यपदाची वागणूक ही विरोधकांना देण्याच्या बाबतीमध्ये काम करू नये. मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगतो, राष्ट्रीय नेते शरदरावजी पवार, राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब
हे जोपर्यंत यांनी महाविकास आघाडीला ह्यांचे आशीर्वाद आहे तोपर्यंत महाविकास आघाडीला यत्किंचितही काही धोका नाही, अडचण नाही. आणि आता बातमी औरंगाबादमधून. औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ पार पडला. या दीक्षांत समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डी.लिट पदवीनं सन्मानित करण्यात आलं. 7 वर्षापूर्वी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून मला येण्याची संधी मिळाली आणि आज 7 वर्षांनंतर या विद्यापीठाकडून सर्वोच्च अशी डी.लिटची पदवी पण मिळते आहे. याबद्दल सर्वप्रथम मी कुलपती महोदयांचं, विद्यापीठाचे कुलगुरू त्यांचं, आपली अकॅडमिक काउन्सिल या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. मुझे लगता है ये जब सड़क बनाते हैं तो आजकल नई नई गाड़ियां निकल रही, नए नए व्हीकल निकल रहे हैं, तो वो व्हीकल सोचते होंगे भाई व्हीकल बनाने वाले कि भाई ये गडकरी सड़क बना रहा है, आखिर इसकी सड़क के बराबर इसकी उसकी स्पीड में हम जा भी पाएंगे कि नहीं जा पाएंगे, ऐसी तो ये सड़क बनाई जा रहे हैं. अब जहां देखो वहां इनकी सड़क है. बहुत से लोग अब इनको गडकरी की जगह रोडकरी बोलने लग गए हैं. वो भी खेती करके खेती के बारे में, कृषकों के बारे में बात हमेशा करते हैं और उन्होंने अपना बड़ा कीर्तिमान किया. यहाँ महाराष्ट्र में खेती और साखर, गन्ने के बारे में, शुगर के बारे में उन्होंने अभूतपूर्व काम किया और इसीलिए कभी कभी थोड़ा गुस्सा भी आता तो भी शुगर से भी ज्यादा मीठे रहते हैं. आणि यानंतर बघूयात बातमी आहे दीपक केसरकरांनी IAS अधिकाऱ्यांच्या काढलेल्या खरडपट्टीची. भिवंडी तालुक्यातल्या कालेर गावातील जिल्हा परिषद शाळेत माझी शाळा डिजिटल साक्षर मिशन या कार्यक्रमात राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. शालेय शिक्षण मंत्री केसरकरांचं भाषण सुरू असताना व्यासपीठावर IAS अधिकारी हे इतर अधिकाऱ्यांसोबत एकमेकांशी जोरजोरात चर्चा करत होते आणि त्यावेळी मंत्री केसरकर यांनी भाषण करताना त्यांना व्यत्यय येत असल्याचं पाहून त्यांनी या अधिकाऱ्यांना भाषण थांबवून कशा प्रकारे झापलंय पाहूया. मैंने इसलिए नहीं आपको बोला कि आप कुछ बात कर रहे थे हमारे सीओ से, और जब मिनिस्टर बोलता है तो सीओ साहब आपको समझना चाहिए कि कौन सी डिसिप्लिन आपको भी फॉलो करना चाहिए. आप शायद IAS ऑफिसर रहेंगे, फिर भी आप ऑफिसर हैं और वो स्टेट गवर्नमेंट के ऑफिसर हैं. आइंदा ऐसी हरकत मैं कभी भी बर्दाश्त नहीं करूँगा, क्योंकि मैं एक सिंसियर मिनिस्टर हूँ और एक सिंसियर मिनिस्टर होने की वजह से मैं महाराष्ट्र को डिलीवर करना चाहता हूँ और बच्चों को डिलीवर करना चाहता हूँ, क्योंकि ये आने वाली पीढ़ी है जिसका जिम्मा हमारे ऊपर है. आता ब्रेकनंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर पाहूयात एक महत्त्वाची बातमी अशी की श्रद्धा वालकर खून प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालंय. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपास पथकाने 18 ऑक्टोबर रोजी महिरोली इथल्या आरोपी आफताब अमीन पुनावालाच्या भाड्याच्या घराजवळ बसवलेल्या CCTVचं काही फुटेज जप्त केलंय. या CCTV फुटेजमध्ये आफताब हातात काही सामान घेऊन 3दा घरातून बाहेर पडताना दिसतोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याच्याकडे याबाबत विचारपूस केली असता आफताबने सांगितलं की 18 ऑक्टोबर रोजी फ्रीजमध्ये ठेवलेल्या श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे त्यानं फेकले होते आणि आफताबने पोलिसांसमोर दिलेल्या जबानीनुसार श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले. मृतदेहाचे तुकडे हळूहळू काळ्या पॉलिथिनमध्ये टाकून तो जंगलात फेकून देत होता आणि या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी पोलिसांनी आफताब पुनावालाच्या मुसक्या आवळल्यात. मात्र हत्येला काही महिने पूर्ण झाल्यामुळे पुरावे गोळा करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे. त्याच्या टार्गेटवर होत्या सुंदर तरुणी.
डेटिंग ॲपवरून तरुणींना ओढलं जाळ्यात. तो सतत बदलत असे मोबाईल सिम कार्ड. सैतान आफताबच्या प्रेमाचा फास. केवळ 12वी पास असलेला आफताब पुनावाला अत्यंत चलाख असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. त्याची गुन्हेगारी वृत्ती पाहून पोलीसही चक्रावून गेले. आपला गुन्हा लपवण्याकरता त्यानं ज्या युक्त्यांचा वापर केलाय ते पाहून पोलीस हैराण झाले. श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर त्याने पुरावे नष्ट करण्याकरता खास प्लॅनिंग केलं होतं. त्यामुळेच दिल्ली पोलिसांना खुनाचा उलगडा करण्यात पूर्णपणे यश आलं नाही. आरोपी आफताब पूनावालानं श्रद्धाच्या खुनाची कबुली दिली असली तरी खुनाचे पुरावे शोधताना पोलिसांची दमछाक झाली आहे. श्रद्धा वालकर खून प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे आता हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडे सोपवलं जाणार आहे. कारण अद्यापही दिल्ली पोलिसांच्या हाती कोणतेही पुरावे लागलेले नाहीत. श्रद्धा खून प्रकरणाचा उलगडा करताना पोलिसांसमोर आज अनेक आव्हानं उभी आहेत. आफताबनं श्रद्धाच्या खुनाची कबुली दिली आहे, पण हत्येसाठी वापरलेलं शस्त्र पोलिसांच्या हाती लागलेलं नाही. श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करण्यात आले होते. त्यापैकी पोलिसांच्या हाती 13 तुकडे लागल्याचं बोललं जात आहे. पण ते मानवी शरीराचे अवशेष असल्याचं फॉरेन्सिक चाचणीत सिद्ध झालेलं नाही. DNA चाचणी रिपोर्ट मिळण्यासाठी 3 आठवड्यांपासून 3 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. आफताबने फ्रीजमध्ये मृतदेहाचे तुकडे ठेवले होते, पण फ्रीजमध्ये रक्ताचे नमुने आढळून आलेले नाहीत. श्रद्धाच्या रक्तानं माखलेल्या कपड्यांचा शोध सुरू आहे. श्रद्धाच्या फोनचा पोलिसांना ठावठिकाणा लागलेला नाही. श्रद्धाच्या शिराचे अवशेष अजून सापडू शकलेले नाहीत. फ्लॅटमध्ये आढळून आला व्हॅक्यूम क्लीनर. पोलिसांनी दिल्लीतील आफताबच्या फ्लॅटमधून व्हॅक्यूम क्लीनर जप्त केलाय. श्रद्धाचं रक्त साफ करण्यासाठी आरोपीनं व्हॅक्यूम क्लीनरचा वापर केला असावा असा पोलिसांना संशय आहे. पण फॉरेन्सिक चाचणीनंतरच या गोष्टींचा उलगडा होणार आहे. श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताब काही तरुणींशी डेटिंग करत असल्याचं समोर आलंय. त्याचाही शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय. आरोपी आफताब डेटिंग ॲपवरून तरुणींशी मैत्री करत होता. तसंच प्रत्येक वेळी त्यानं नवीन अकाउंट तयार केल्याचं समोर आलंय. त्यासाठी तो नवनवीन सिम कार्ड्सचा वापर करत होता. डेटिंग ॲपवरून मैत्री झालेल्या तरुणी त्याच्या फ्लॅटवर येऊन गेल्याचं समोर आलंय. त्यासाठी पोलिसांनी 2 डेटिंग ॲप कंपन्यांकडून माहिती मागवली आहे. आफताबनं थंड डोक्यानं श्रद्धाचा खून करून पुरावे नष्ट केल्याचं उघड झालंय. मात्र या खुनाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांना पुरावे गोळा करण्याकरता बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्र सरकार देखील ॲक्शन मोडमध्ये आलंय. अशा पीडित महिलांचा डेटाबेस तयार करण्याचे आदेश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिला आयोगाला दिले. यासाठी एक विशेष टीमही स्थापन करण्यात येणार आहे. ज्या मुली आपल्या पालकांशी भांडून घर सोडून दुसऱ्या मुलाशी लग्न करतील, अशा मुलींना लग्नानंतर काही त्रास झाला, अत्याचार झाला तर तिला आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल. आणि त्याचबरोबर श्रद्धा वालकरचं एकमेव प्रकरण हे एकमेव नसून महाराष्ट्रात अशी अनेक प्रकरणं असू शकतात. ही टीम अशा सर्व पीडित मुलींची माहिती गोळा करून त्यांना आवश्यक ती मदत करेल, असं लोढा यांनी म्हटलंय. एक पथक का निर्माण किया जाए और बच्ची जब 18 साल से ऊपर हो जाती है तो ना उसको परिवार वाले रोक पाते हैं ना पुलिस रोक पाती है. और जब वो परिवार से झगड़ा करके यदि ऐसी शादी करके जाती है तो बाद में जहाँ जाती है उसको मालूम रहता है कि अभी वापस परिवार से तो उसको कोई मदद मिलेगी नहीं. तो उसका क्या हाल होता है ये अभी हमने दिल्ली के प्रकरण में देखा. और बच्चियों के साथ ऐसा नहीं हो इसलिए पथक काम करे. ऐसी सारी अपने परिवार से, मूल परिवार से डिस्कनेक्ट हुई बच्चियों के बारे में पता लगा के उनको यदि कोई सहायता की जरूरत हो तो उनको सहायता और प्रोटेक्शन दोनों प्रदान करें. पुढे पाहूयात इतरही बातम्या. दहशतवादाचा संपूर्ण जगाला धोका असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अधोरेखित केलंय. नो मनी फॉर टेरर या संमेलनात ते बोलत होते. दहशतवाद विरोधातील लढाई सर्व जगांना एकत्रित लढली पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. दहशतवाद हा लोकशाही, मानवाधिकार, जगातील शांतता आणि आर्थिक प्रगतीसाठी धोकादायक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मेरा स्पष्ट मानना है कि टेररिज्म लोकतंत्र, मानव अधिकार, आर्थिक प्रगति और विश्व शांति के खिलाफ
सबसे बड़ा नासूर है जिसे हमें जीतने नहीं देना है। कोई भी एक देश या कोई भी संगठन चाहे कितना भी शक्तिशाली क्यों न हो, वो टेररिज्म को अकेला नहीं हरा सकता, परास्त नहीं कर सकता। अंतर्राष्ट्रीय समुदाय को लगातार इस जटिल और बॉर्डरलेस खतरे के खिलाफ कंधे से कंधा मिलाकर चलना होगा। पुढे पाहूयात, आम आदमी पक्षाचे जेलमध्ये असलेले मंत्री सत्येंद्र जैन नव्या वादात सापडले। जेलमधलं त्यांचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। या सत्येंद्र जैन यांचा मसाज करण्यात येतोय, पाय चेपून दिले जात आहेत। हा व्हिडिओ भाजपनं समोर आणलाय। जैन यांची जेलमध्ये चांगलीच खातिरदारी केली जाते आणि या व्हिडिओ स्पष्ट दिसतंय की तिहार जेलमधला हा व्हिडिओ जो आहे तो समोर आल्यानं आता राजकारण चांगलंच तापलंय। पिछले 5 महीने से कोर्ट जिसको जमानत नहीं दे रहे हैं, अपराध सामने से हुआ दिखाई दे रहा है, उसको जेल के अंदर इस प्रकार की वीआईपी सुविधाएं, तिहाड़ जेल है या मसाज सेंटर खोला हुआ है अरविंद केजरीवाल जी ने, और इस व्यक्ति को अभी तक मंत्री पद से नहीं हटाया गया है। और सत्येंद्र जैन अरविंद केजरीवाल की मजबूरी बन चुका है, क्योंकि ये जितना भी पैसा, हवाला, काला धन ये जो इकट्ठा किया सत्येंद्र जैन ने, ये अल्टीमेटली फाइनली ये पैसा अरविंद केजरीवाल के पास गया है। आणि आता मिशन पाणीबद्दल नेटवर्क 18 आणि हार्पिक यांच्या संयुक्त विद्यमानाने पाणी सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी मोहीम राबवण्यात आली। मिशन पाणी या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता आणि पाण्यासाठी शपथ हा खास कार्यक्रम हाती घेण्यात आला। या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली। स्वच्छतेसंदर्भात लोकांमध्ये जनजागृती व्हावी हा मुख्य उद्देश या मिशन पाणीच्या माध्यमातून हाती घेण्यात आला। देशातील सिनेसृष्टीतील कलाकार, राजकीय नेते, समाजसेवक यांनी या मोहिमेचं विशेष कौतुक केलं आणि समाजाला या संदर्भात त्यांनी काही संदेश देखील देऊ केलेला आहे। या मोहिमेत विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही स्वच्छतेसंदर्भात जनतेला संदेश दिला। शहरों में तो एक हद तक रिसोर्सेज खड़े हो जाते हैं, लेकिन ग्रामीण अंचलों में ये रिसोर्सेज खड़े नहीं होते और इसलिए गांव हमको सैनिटेशन में बहुत पिछड़े हुए दिखते हैं। लेकिन अब जो नई पॉलिसी आई है और स्वच्छ भारत अभियान 2.0 जो है, इसका पूरा फोकस ये सैनिटेशन के ऊपर है और शहर और गांव इन सब जगह सैनिटेशन के लिए मैं ऐसा कहता हूं कि अनप्रेसिडेंटेड इस प्रकार से रिसोर्सेस केंद्र सरकार दे रहा है। और केवल रिसोर्सेस नहीं, इसके रीति नीति जो है वो भी ठीक ढंग से तय हो रही है। पॉलिसी ऑलरेडी है, अब इसको इम्प्लीमेंट करने का ये दौर शुरू हो रहा है और मुझे लगता है जो सारे रिसोर्सेस स्वच्छ भारत 2 से मिल रहे हैं, इससे केवल शहर नहीं तो गांव भी हमारे साफ होंगे। 2014 में हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने गांधी जी के सपने को साकार करने के लिए हिंदुस्तान में स्वच्छ भारत मिशन को शुरू किया, जिसे ओपन डेफिकेशन यानी खुले में लैट्रिन करने की पुरानी आदत को खत्म किया जाए, टॉयलेट्स बनाए जाएं और लोगों को स्वच्छता के लिए जागरूक किया जाए। मिशन स्वच्छता और पानी ने उसी मकसद को मजबूत करने की कोशिश की। It is a Jan Andolan for sanitation security and awareness building mission for right to dignity। ये मिशन है कि लोग अपनी आदतों को सुधारें, क्लीनलीनेस और हाइजीन को अपनाएं। तो आइए जुड़िए हमारे साथ इस पहल में और मिलकर लें ये जिम्मेदारी गांधी जी और सरदार के इस गुजरात से, जहां स्वच्छता अभियान की शुरुआत हुई। मेरा ये ख्याल है कि आपकी जो ये टैगलाइन है कि मिलकर ले जिम्मेदारी, मुझे हमेशा लगता है कि जहाँ तक हम हमेशा सोचते हैं कि दूसरे लोग क्या करेंगे, हम कभी ये नहीं सोचते कि हम क्या करेंगे। ये मुझे लगता है कि इसकी जो शुरुआत होगी ये मैं से होनी चाहिए, मैं के बाद हम से होनी चाहिए और फिर हम सब से होनी चाहिए। हम हमेशा यही सोचते हैं कि म्यूनसिपैलिटी क्या करेगी, सरकार क्या करेगी, वो तो करेंगे, बहुत सारी दिक्कतें होती है, लेकिन हम ये सोचते हैं कि हमारे लिए आसान क्या है। प्रॉब्लम मटेरियल में नहीं है। हमको लगता है कि प्लास्टिक गंदा है या मटेरियल बहुत अच्छा नहीं है, पर मटेरियल इज फाइन, हमको पता नहीं उसको डिस्पोज कैसे करना है। द प्रॉब्लम स्टार्ट्स देयर। आणि आता पुढे एक वेगळी बातमी अशी बघा की महत्त्वाच्या कागदपत्रांवरील चुकांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। त्या सरकारी कागदपत्रांवर धचा माव होणं
सामान्य आहे. पश्चिम बंगालच्या बांगुरातील एकाला असाच धक्का बसला. आडनाव दत्ता आहे, मात्र रेशन कार्डवर याच दत्ताचं नाव कुत्ता असं लिहिण्यात आलं. या टायपो एररमुळे संतप्त नागरिकांनी तहसीलदारांसमोर भुंकत प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला आणि हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. आणि आता ब्रेक नंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आता आपण जाणून घेणार आहोत टॉप 18 न्यूज. इंग्लंड विरुद्ध मालिकेत स्टीव्ह स्मिथनं आपला फॉर्म कायम ठेवल्या. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14,000 धावांचा टप्पा पार करणारा स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा 9वा खेळाडू ठरला. बीसीसीआयनं धक्कादायक निर्णय घेत चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समिती बरखास्त केली. दरम्यान बीसीसीआयनं नव्या निवड समितीसाठी तातडीनं अर्ज मागवले. चेतन शर्मानंतर शर्यतीत भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर आघाडीवर आहे. विजय हजारे ट्रॉफीसाठी हैदराबाद आणि मणिपूर यांच्यात लढत झाली. या सामन्यात हैदराबादच्या विजयात तिलक वर्मानं महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं 77 चेंडूत नाबाद 126 धावांची शतकीय खेळी केली. आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मनिका बत्राचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. महत्त्वाचं म्हणजे आशियाई कप टेबल टेनिसमध्ये स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठणारी ही पहिली महिला टेनिसपटू ठरली आहे. कांस्य पदकाच्या लढतीत तिनं जागतिक क्रमवारीत 6व्या क्रमांकाची टेबल टेनिसपटू हिना हयातचा पराभव करत इतिहास रचला. भारतीय नेमबाजांनी कोरियात दाएगू इथे झालेल्या 15व्या एअरगन अजिंक्यपद स्पर्धेत 25 सुवर्णपदकांची कमाई करताना आपली छाप पाडली. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताने 2 सुवर्णपदकं जिती पटकावली. भारतानं 28 प्रकारांमधून 25 सुवर्णपदकं मिळून आपलं वर्चस्व राखलं. इंग्लंड विरुद्ध 3 सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या 2 सामन्यामध्ये विजय मिळवून ऑस्ट्रेलियानं मालिका खिशात घातली आणि यावेळी स्टीव्ह स्मिथची दमदार खेळी पाहायला मिळाली. 70च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री झीनत अमान यांचा आज 71वा वाढदिवस आहे. झीनत यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडला वेड लावलं होतं. तसंच झीनत यांनी फेमिना मिस इंडिया आणि मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल हे किताब जिंकले. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर एका चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. दिग्दर्शक मनीष एफ सिंग हे या चित्रपटाची निर्मिती करतात. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवीचा गॉडफादर या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. रिलीज झाल्यानंतर हा पहिल्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट जो आहे तो OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. आणि या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.